भाई त्यांनी पैशाची समधी व्यवस्था केली आहे, पण काय झालं? पण काय? भाई मला एकट्याला सोलापूरला जायला भीती वाटते. अरे पाक्या, टेन्शन नाही घ्यायचं. कसं तुला फक्त तिकडं गाडीत माल चढवायचा आहे आणि गाडी इकडं आली का गाडीतनं माल उतरवायचा आहे. घाबरायचं नाही. तसं नाही हो भाई, 4 दिवसापूर्वी कोल्हापूरच्या चेक नाक्यावर माल पकडला ना. अहो चेकिंग चालू झाली तेव्हापासून सगळ्याच नाक्यावर. आता समजा चेकिंग झाली आणि मी सापडलो तर? पाक्या अजिबात काळजी करू नको. आपण जे काही समज केलेलं आहे ते फुल प्लॅनिंगने केलेलं आहे. काळजी करायचं कारण नाही. आणि तुझ्या सोबत एक माणूस बी असेल. अहो पण भाई, अरे बाबा कसे तो माणूस बी पैसे आणू शकतोय र, पण आपल्याला फक्त तुझ्यावर भरोसा आहे. तस जायला काय तिथं आपण बी जाऊ शकतोय, पण काय बायको असा काहीतरी गेम टाकल की पुढचा काय अंदाज येणार नाही. त्यामुळं पाक्या हे काम तुलाच करावं लागेल. भाई म्हणजे हे काम मलाच करावं असं वाटतंय, पण अरे सोंडगे, इतक्या वेळा समजण्याचा प्रयत्न करतोय, कळत नाही काय? पेन 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 काय तुझ्या घरच्या डिक्शनरीत 5 वेळा दुसरा शब्द नाही? हे काम तुलाच करायचंय. आणि जर का काम नाही केलं ना, ओबा चिरीन तुझं. तू ठरव आता, ते पोलिसांनी चेक नाक्यावर तुला पकडण्याला चालणार आहे का आपल्या हातनं मरणं? अहो भाई तुमच्यावर माझा विश्वास आहे, पण भीती वाटते हो मला. बाक्या घाबरण्याचं काहीच कारण नाही र. कसे कशाला बी पैसा महत्वाचा असतोय. डर के आगे पैसा आहे. 5 करोड रुपये नगद पाहिजेत ना, आणि आपल्याला तो पैसा टाइमात पाहिजे. ठीक आहे भाई, मी तयार आहे. शाबास माझ्या वागा. जा आता कामाला लागा. जा. येतो भाई. अभि, अरे तेजस, काय म्हणतोस? काय गडबडीत दिसतोस? हा जरा बाहेर चाललोय. मी तुला त्या क्लायंट बद्दल बोललो होतो ना. अरे हा, बोलला होतास तू. हा त्यांच्याबरोबर आज मीटिंग आहे. आज बहुतेक डील फायनल होईल आणि कदाचित मला माझे पैसे मिळतील. अच्छा. अजून पाहिजेचा पत्ता नाही आणि हे गोड आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून बसले. बरं चल तेजस, मी निघतो. उशीर होतोय, वेळेत पोचायचंय. ठीक आहे, बाय. ऑल द बेस्ट. थँक्स. अहो पैसे मिळणार म्हणून किती आनंद. गाडीच्या बाहेर ओसंडून वाहते. अरे आजची मीटिंग झाली तर पैसे मिळतील ना, हरकत नाही. आता बाहेर पडलाच हाय तर जरा फिरून बी ये. तेवढंच तुझ्या रूम मध्ये माझ्या बायकोला आणि मला एकांत, बायकोचा आकांत, आणि तरी बी आपण शांत. शांत बसायचा विक्रम, शांत बसायचं. बायको, ए बायको, बायको, याला काय अर्थ आहे? दमी नवरा बाहेर गेला म्हणून बायकोला भेटायला इथं आलो. बायको फरार. इथं का आता चितू काय खेळायचे का?
आला अग माझ छकुला अग माझ्या सोनला माझ छकुला बाळाजतो कसा रडतो कसा नि झेलता झेलता पडतो कसा. विक्रम विक्रम शांत बसायचा शांत. तुझी टिवटिवी ऐकून घेतोय म्हणून स्वतःला काय ताकदवान समजायला लागली का? नाद करायचं नाही. तुझी अशी हालत करण की तुला चालायला कुबड्या लागतील पण धरायला हात नाही ठेवणार. मुळा सकट उचकटून टाकन. कळलं का? पण कसं आहे ना, यात येळ नाही ग म्हणून तुला सोडला. तुझी परिस्थिती जरा अवघडलेली आहे. कसं असतं ना बायको, जेव्हा एखादी बाई पुटुशी असते ना, घरात मिळेल तेवढं तुकडं आपलं गिळायचे आणि झोपायचं असतंय ग, आराम करायचा असतंय. कसे कुस्ती आणि मस्ती या दोन्ही गोष्टींपासून आपल्यापासून लांब राहायचं. जिभेवर ना याच्या पुढं ताबा ठेवायचा. आपला ताबा सुटला ना. अहो वहिनी, हे किती क्यूट आहे. हे एवढी क्यूट डॉल, म्हणजे बघा ना, याच्या हातामध्ये ना दुधाचा कॅन सुद्धा आहे. पण मला सांगा वहिनी, हे दिलं कोणी तुम्हाला? काळाच्या आत्यानी. बाळाच्या आत्यानी बाळाच्या आईला दिलेलं पहिलं गिफ्ट आहे. किती क्यूट. म्हणजे माझ्या आता डोक्यात विचारच आला होता की म्हणजे एवढं क्यूट गिफ्ट कुणीतरी क्यूट व्यक्तीच देऊ शकते. म्हणजे क्यूट व्यक्तींना क्यूट गोष्टी लवकर कळतात. झाली तुझी मस्करी? म्हणजे बघा, कौतुक केलं नाही तरी तुम्हाला राग येतो आणि कौतुक केलं तरी थट्टा वाटते. मला सांगा, आम्ही पुरुषांनी करायचं तरी काय? तुम्ही सांगा वहिनी. अभिनी तुम्हाला कॉम्प्लिमेंट दिली तर तुम्हालाही थट्टा वाटते? वहिनी, डॉल खूप क्यूट आहे. एनिवेज, हे घ्या. आत्याबाई तुम्ही घ्या. आलोच. क्यूट आहेत ना खूप? आवडलेत ना तुला नक्की? तू का आता दिवसभर त्याच्याशीच खेळत बसणारस का? दे इकडे ठेवते. मला तर अगदी शॉक बसल्यासारखंच झालं. म्हणजे बघ ना, ते लोकच मीटिंग ठरवतात, जागा आणि वेळही तेच कळवतात. मी निघालोय की नाही याचा फॉलोअपही घेतात. आणि तिथे गेल्यावर कळतं की मीटिंग कॅन्सल झाली. पण अभि तसंच काहीसं कारण असेल ना? त्यांनी जे काही कारण सांगितलं ते फार काही पटण्यासारखं नव्हतं आणि म्हणूनच जास्त टेन्शन येत आहे. आमच्या त्या डीलमध्ये
काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? अभि, तुम्ही नका एवढा विचार करू. विचार करण्यासारख्या गोष्टी घडतात म्हणून तर मनात विचार येत आहेत ना. मला सतत एकच गोष्ट मनात येते, माझ्याकडनं काही चुकलं तर नसेल ना? म्हणजे आपल्याला पैशांची गरज आहे म्हणून इझी मनी कमावण्याच्या नादात मी काही चुकीचं तर करत नाहीये ना? अभि, तुमच्या बाबतीत मला पूर्ण खात्री आहे. तुमच्या हातून कधीच चुकीचं काही घडणार नाही. अगं, पण मी त्या डील बद्दल घरात सगळ्यांना सांगून झालंय. तेजसलाही मी त्याचे पैसे परत करीन असं बोलून बसलो. आज मी मीटिंगला जाणार आणि चेक घेऊन येणार अशी परिस्थिती असताना कळतंय की अभि, तुमचा देवावर किती विश्वास आहे मला माहित नाही, पण माझा आहे आणि तो तुमच्या बाबतीत नक्कीच सगळं काही व्यवस्थित करेल. बरं अभि, उद्या आपल्याला सोनोग्राफीसाठी गायनॅककडे जायचंय, लक्षात आहे ना? अरे हो, उद्या आपल्या बाळाची सोनोग्राफी आहे आणि आपल्याला लवकर निघायचंय माहितीये मला, पण त्यासाठी आता लवकर झोपावं लागेल. चल झोपूया, मी झोपतो. बायको, तू तर पैशाच्या बाबतीत घालतात आण सोडले आपल्याला. आधी 5 करोड, आता परत 5 करोड. एवढ्या पैशाचं दुसऱ्या पोरीबरोबर लग्न केलं असतं तर मंगळावर गेलो असतो हनीमूनला. येता येता चंद्रावर दुसरा हनीमून बी केला असता तरी बी पैसे उरला असतं. या पैशात तुझ्या अख्ख्या खानदानाला वर्षभर पगारावर कामाला ठेवलं असतं ग. असं तसं सुट्टी नाही ग तुला. पै तुझ्याकडनं वसूल करणार आहे. काय खरं नाही बायको. फक्त तुझं नाव घेतलं आणि तुझा मेसेज आलाय. तुला 100 वर्ष आयुष्य लाभ असे म्हणायची सोय नाही. हरकत नाही, बघू काय म्हणती. बिना पैसे मिळायला उशीर होतोय म्हणून खुश होण्याची गरज नाहीये. शेवटी जे काय होतं ते चांगल्यासाठीच होतं. आता बऱ्या बोलानं तो आला इसर आणि तो निघून जा. इच्छा तर आता इथं तो आला इसरायला तिला आठवतेच कोण. आपल्याला तू हवे बायको. बायको लय बोलती ग तू.
एकदा आपण पाऊल पुढे टाकलं की जीव गेला तरी माघार नाही. हे लगीन होणार तुझ्याच सामने. आपण स्वतःच्या गळ्यात घालणार माळ आणि मीनाक्षीच्या नशिबाच्या कानशिलात निघणार जाळ. आहे ना? चांगलं जमलंय की. स्वतःच्या गळ्यात घालणार माळ आणि बायकोच्या कानशिलात जाळ. भाई हे घ्या तुमचे 5 करोड. तुम्ही बी अचानक सांगितल्यावर 5चे 10 10चे 20 होणार नाहीत. आधीच चिठ्ठ्या पडल्यात. इन्कम टॅक्स आणि पोलीसवाले मागावरच आहेत. तुम्ही पैसे मागितल्यावर मी इथपर्यंत कसा पोचलाय माझा मला माहित. ए बाबा तुझं कौतिक पुराण राहू दे. काहीतरी सांगणार होता म्हणून आलो इथं. बोल काय झाले? अहो तेच सांगायचं होतं. या पैशापैकी कंचा बी व्यवहार होता कामा नाही. तर ह्याच्यातली एक पण नोट बाहेर घावली तर खेळ संपला समजायचा. फक्त 2 दिवस पैसे सेफ राहिले पाहिजे बघा. नाही भाई. अहो अहो एवढी मोठी जोखीम मला नाही जमणार. अहो खरंच नाही जमणार भाई. वर पडे पाक्या बरोबर राहा. नाही साहेब. आधीच माझ्यावर समध्यांची पाळत आहे. मी इथपर्यंत कसा पोचलो माझं मला माहित. साहेब मला कशाला उगीच तार करताय? अरे असं बे बाबा तुझं ठाण्यात तिथं राहायचं ठाव ठिकाणा नाही ना. मग राखी पाक्या बरोबर. अहो असं का म्हणताय? माझी बहीण आहे ना ठाण्यात. जोपर्यंत तुमचं काम होत नाही मी तिच्याचकडे राहणार आहे. एकदा का इथलं वातावरण शांत झालं की आपण इथून कळती साहेब. तोपर्यंत ह्या पैशांचं काय कर्ज आहे तुमचं तुम्ही बघा. मला माफ करा भाई. अहो हे 5 करोड आणतानाच माझ्या तोंडाला फेस आलाय. तुम्ही हवं तर मला इथं ठार मारा चालेल मला. पण अटॅक केला अशी जबाबदारी माझ्यावर नका देऊ. अहो खरंच मला नाही जमणार ना भाई. यायला हे पैसे म्हणजे डोक्याला टेन्शनच आहे बा. घरी घेऊन गेलो आणि बायकोला कळलं तर लय मोठा गोळ होईल बा. म्हणजे पैसे ठेवायचं कुठं? बघतो आता पैशाचं काय करायचं ते. तुम्ही दोघं बी नीट सावध राहा. येशील तू पाक्या जरा काळजी घे.
गोरपडे, मी सांगितल्याशिवाय टाण सोडायचं नाही. नाही नाही साहेब, अजिबात सोडत नाही. पण मी सांगितलेली एक गोष्ट मात्र ध्यानात ठेवा बस.